कळल्या का मले? मी रुक्मिणी, माझा मेंबर विठ्ठल. काय सांगू बाई, एक दिवस मी अशीच पोळ्या लाटत होती. आमचा विठ्ठल मेंबर आला आणि मला म्हणते कसं, रुक्मिणी उभी वे. मी म्हणलं बापा पोळ्या लाटणं सोडून तुमच्या समोर का उभी सू? तर म्हणते कसं, आव इथं उभं नको राहू, संगम गावात इलेक्शन आहे तिथं उभी राह, बायाची सीट सरपंचासाठी बायाची सीट राखीव आहे. मी म्हणलं हो का, आता राहूनच पाव म्हणलं उभं. राहिली तर राहिली, चांगली निवडून बी आली. गाववाल्याने बाई अशी वरात काढली का नाही, असा वाजा गाजात काढला का नाही. वरात म्हणजे असंच मिरवणूक. आणि आमचं मेंबरच जसं का स्वतः सरपंच झाला आणि पुढं पुढं करत होतं. आणि लोक काय झिंगत होते ना काय दारू पिऊन. मी ना बी म्हणलं झिंगा झिंगा, आता मी सरपंचीन झाली आहे, मग दाखवता तुमचा एका एकाचा हिंगा. मग बाई काही दिवसानंतर गरम पंचायत मधला चपराशी आला आणि मला म्हणते कसा, ओ सरपंचीन बाई चला चला, गरम पंचायत मध्ये बीडीओ साहेब आले, तुम्हाला बोलवत आहे. मी म्हणलं हो का, आता जाऊनच पहा म्हणलं. जातच होती तर आमचा मेंबरच समोर समोर तूर तूर करत होता. मी म्हणलं बाप्पा मला बोलवलं आणि तुम्ही चालले? तर म्हणते कसं, अव तुला त्या माणसाशी का बोलता येईल? मी म्हणलं बाप्पा सावित्रीबाईनं शिकवलं, संविधानानं हक्क दिला आणि बोलता येईल. मी म्हणलं वा बाजूला सोडा माझा रस्ता, जाऊ द्या मला. मग मी जातच होती तर आमच्या नाकावर काय जाण पोट्टे आणि काय झिंगत होते. मग आणि त्यातले एकटं पोरं पट्ट मला पाहून आडवं झालं. मला पाहून म्हणते कसं, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं, नशीब आपलं उतान झोपलं, जीवाची फजिती हाय का, जीवाची फजिती हाय का, या मर्दाले किंमत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका, या मर्दाले किंमत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. मग बाई हे गाणं ऐकून मला आली सावित्रीची आठवण. सावित्री पोरायला शिकवायला जात होती, लोक तिच्यावर शेण फेकू फेकू मारत होते, दगड फेकू फेकू मारत होते, चपला फेकू फेकू मारत होते. मग पण ती होती सावित्री, ते तिथून हटली का, मग मी बी कायले हटू. मग मी ना बी म्हणलं, अव किटकिट करता हुशारी धावता, अव किटकिट करता हुशारी धावता, आमचं बी काहीतरी ऐका, आमचं बी काहीतरी ऐका, तुमच्या ओटावर मिशा तरी आहे का, आता सरपंच झाल्यात बायका, तुमच्या ओटावर मिशा तरी आहे का, आता सरपंच झाल्यात बायका. अव सकाळी उठता दोस्ताला भेटता, सकाळी उठता दोस्ताला भेटता, देशीची क्वार्टर लावता, देशीची क्वार्टर लावता, गली न फिरता नाली तर लोटता, गली न फिर नाली तर लोटता, तुमची गावात इज्जत आहे का, आता सरपंच झाल्यात बायका, तुमची गावात इज्जत आहे का, आता सरपंच झाल्यात बायका. मग मी म्हणलं बाबा वा बाजूले, जाऊ द्या मला, वा सोडा माझा रस्ता. मग ते टपोर लेकाचे पोट्टे चालले गेले आपल्या रस्त्यानं. मग मी मीटिंगात गेली, मीटिंग आपटून येतच होती तर ह्या रामाच्या घरी फार काय गर्दी. आणि तिथे एक देवी आली होती आणि त्या रामाच्या पोराला ताप फनफन आणि ते करत कशी होती आणि तिचं काय गाणं, माताव माई मायो, माया माईचं निंबाखाली घर न कावळे हाकते ढर ढर. मग मी ना बाई लगेचच डॉक्टरला फोन केला. डॉक्टर आले, त्याला इंजेक्शन दिलं, तपासलं की औषध दिली, औषध खाल्ली त्यानं. मग त्याला थोड्याच वेळानं बरं वाटायला लागलं. लोक काही दलिद्रीपणा लावते बाप्पा, एवढा जरी पोराला ताप आला तर दुपारी अंगारे करण काही करण. डॉक्टरला फोन केला तर लगेच पोरग बरं होते. म्हणतो आपला घर स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, शाळा स्वच्छ ठेवा, आपल्या घरा आजूबाजूला पाण्याचे डबके साचून त्याची विल्हेवाट लावा. म्हणतो एक स्त्री शिकली का आपला समाज शिकते, कुटुंब शिकते, गाव शिकते. ऐकाल की नाही? ऐकाल माझं? ऐकाल. मी हाय सरपंचनेक, त्या सावित्रीची लेक. धन्यवाद. फारच छान. असं म्हणतात, मन एव जगत सर्वम, तेरे मन की गठरी खोल, उसमें लाल भरे अनमोल. आणि अशा कितीतरी सुप्त ज्या काही क्षमता आहेत, जे गुण आहेत, ते अशा स्पर्धांमधनं आपल्याला पाहायला मिळतात. लगेच आपण दुसऱ्या स्पर्धकाचं स्वागत करूया. त्रिशा नारदेलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फेटरी,